लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 18 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात। कालचा एकदम सिरियसवाला एपिसोड पाहिला तुम्ही प्रेक्षकांनो। तर आज सुरुवातीला घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करून हे पार्थ आणि काव्या निघालेले असतात तिथून, तेव्हा त्यांची टक्कर होते असं उठताना। तेव्हा काव्या या पार्थकडे बघून म्हणते, एकदा टक्कर झाली की पुन्हा टक्कर करा ना देशमुख, नाहीतर उगाच शिंग येतील मला। आता हे वाक्य कोणी एकेकाळी पार्थनेच काव्याला ऐकवलेलं असतं, म्हणून तिला ती आठवण येते। असं वाटलं प्रेक्षकांनो जणू काही काव्या खूपच अगदी प्रेमात अखंड बुडाली आहे पार्थच्या। तर बघा आता पार्थ तरी सुद्धा तिला काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जातो आणि मग पुन्हा सॅडवाला सीन दाखवलाय। काव्या रडते, पार्थ असा हळूहळू तिथून निघून जातोय आणि आता मालिकेचं सॅड सॉंगचं एक वाक्य त्यांनी ऐकवलंय। जीवा आणि नंदिनीचं पण काहीसं असंच फिल्मी स्टाईलने चालू आहे। आता बघा नंदिनी ते पेपर जेव्हा अशी ओढते ना, तेव्हा ते नंदिनीच्या ओढणीचा दोरा त्या जीवाच्या घड्याळीला अडकतो। तेव्हा जीवा म्हणतो, बघ नंदिनी तुझी फिल्मी इच्छा पूर्ण होतीये। आणि मग नंदिनी आता जरा रडायला लागते आणि इथे आता पुन्हा एकदा त्यांनी ते गाणं ऐकवलंय, तुटताना तुटतो हा जीव हा बावरा वगैरे वगैरे। एक सांगू मनातून प्रेक्षकांनो, कधी कधी ना ही मालिका पाहिली ना की माझं डोकं दुखायला लागतं। अरे किती सिरियस दाखवतात बघा ना प्रेक्षकांनो, म्हणजे आपल्याला कसं असं हलकं फुलकं व्हायची सवय ना, पण आता यांचं जरा काहीतरी वेगळंच चाललंय बाबा। पण असो, आता नंदिनी सुद्धा तिथून निघून जाते आणि हे गाणं आपल्याला ऐकवण्यात येतं। तर बघा आता पुढच्या सीनमध्ये यांचा सत्यनारायणाचा प्रोग्राम ठरलाय। पहाटे पहाटे या पार्थचे बाबा आणि पार्थची आई आणि ती छोटीशी पिहू तिघे मिळून मस्त तयारी करत असतात। आता बघा काय काय होणार, पूजेला कोण कोण बसणार, कशी कशी पूजा होणार याबाबतची उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल। पण पूजेमध्ये पण जरा सिरियसवालाच मॅटर झालाय। बघा काय काय झालंय। आता हे पार्थचे बाबा सामान आणतात, मस्त केळीचे पानं वगैरे, आणि म्हणतात काय मस्त घमघमाट सुटलाय पूजेच्या प्रसादाचा। पिहू म्हणते, ए मामा एक मिनटं थांब, मी इथे कंट्रोल करून बसली आहे आणि तुला काय मटकवायचा आहे का रे तो प्रसादाचा शिरा। मग आता लगेच मानिनताई म्हणतात, बरोबर पिहू, शिरा प्रसादाचा आहे त्यामुळे कोणाला आत्ताच मिळणार नाही। मग आता लगेच पार्थचे बाबा म्हणतात आणि मग ते म्हणतात, त्यात काय, आम्ही प्रसाद नंतर खाऊ। मग लगेच पिहू म्हणते, ए मामा फटके खायचे आहेत का तुला, आधी नको खाऊ प्रसाद। मग लगेच मानिनताई म्हणतात, काय आहे बघा त्या पोरीला कळतंय तुम्हाला कळत नाहीये, जरा कामं करा। पार्थचे बाबा म्हणतात, सगळी कामं मीच करतोय आणि काय बोलतेस ग मला। मानिनताई म्हणतात, एवढी तेवढी कामं करून काय होणार आहे, किती कामं आहे, आणलंय का सगळं सामान सांगा बरं। आता हे पार्थचे बाबा म्हणतात की आणलं सगळं सामान आणलं, ती छान गमती जमती तयारी चालू आहे बघा ना। पार्थचे बाबा म्हणतात, आणलं सगळं सामान आणलं, काही राहिलं का बघ बाई मानिनी। काय ग हे मानिनी, कोण वाटलं कोण मी तुला, मी सगळं सामान आणलंय। मानिनताई म्हणतात, माहितीये सगळं माहितीये मला, एवढ्या वर्षात तर मी तुम्हाला ओळखतेच आहो, एवढी तुम्ही कामं केली त्यासाठी मी शतशः ऋणी आहे बरं तुमची। आता बघा पार्थचे बाबा म्हणतात, काय ग मानिनी कौतुक करतेस का टोमणा मारतेस मला। मग ही पिहू आणि मानिनताई दोघी हसायला लागतात त्यांना आणि म्हणतात, पिहू म्हणते, मामा तुला कळते तर कशाला विचारतोयस मामीला। मग लगेच हे पार्थचे बाबा म्हणतात, भोळी ग भोळी माझी पिहू, मिथूनवर गेली ना, शब्द बरोबर पकडते। तर बघा आता पुढची काही तयारी राहिली आहे का असं पार्थचे बाबा विचारतात आणि म्हणतात, गुरुजी नाही आले का ग, नाही म्हणजे त्यांच्यासाठी काही स्पेशल खिचडी करा बाबा साबुदाण्याची, नाही म्हणजे त्यांच्यासाठी केली तर आम्हाला पण द्या, यांना बिचाऱ्यांना भूक लागली आहे प्रेक्षकांनो आणि मला सुद्धा। बघा मानिनताई म्हणतात, सगळं केलंय, खिचडी केली आहे सगळं केलंय, पण त्या चौघांना सांगायला हवं ना पूजेला या, हे जरा गंमत घडली आहे। आता पार्थचे बाबा काय करतात, त्यांना वाटते बिचाऱ्यांना की आता जेवायला बोलवायचंय काय की पार्थला आणि या जीवाला। ते म्हणतात, अच्छा जेवायला म्हणजे खायला बोलवायचंय का, ए पार्थ जीवा अरे चला रे खायला। आता पिहू म्हणते, ए मामा अरे थांब जरा, अरे जीवा दादा पार्थ दादांना माहिती नाही ना पूजेला बसायचंय, ते त्यांना सांगायचं म्हणते तुला मामी। काय मामा काय ऐकतोस रे। आता लगेच पार्थचे बाबा म्हणतात, बरं सांगतो बाई सांगतो, अरे यांना वहिनी लोकांना माहिती नाहीये का तुझ्या की आज पूजा आहे, चला सगळे जाऊ। मग मानिनताई म्हणतात, नाही सगळे नाही, तुम्ही नंदिनी आणि जीवाला सांगा, मी पार्थ काव्याला सांगतो। मग जीवाचे बाबा म्हणतात, अगं आपण दोघं काम करूया, पूजेला जोडीने बसता येणार नाही आपल्याला। मग मानिनताई म्हणतात, तुम्ही काय हो, एवढी वर्ष लग्नाला झाली तरी जोडीने पूजेला बसायची हौस काही तुमची कमी नाही झाली। हे बघा मला तर असं वाटतंय की आपलं ना पटापटा सगळं ठरलंय,
तुम्ही जा जीवाकडे आणि सांगा पटकन, वेळही वाचेल. आता असं म्हणून त्यांचं ठरलंय. इकडे नंदिनी आणि जीवामध्ये जरा सिरियस मॅटर चाललाय. थोडे फोटोज पुढे गेले प्रेक्षकांनो, तर बघा नंदिनीने कोर्टामध्ये बोलून घेतलेलं असतं की घटस्फोटाच्या पेपरबद्दल एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि ती जाणार असते. आता तेवढ्यात तिथे हा जीवा येतो आणि त्याची ती ओला टॉवेल उचलत असतो आणि नंदिनी त्याला म्हणते की जीवा निघायचं ना, उशीर होईल. मग जीवा म्हणतो उशीर झाला असं खरंच वाटतंय का तुला नंदिनी? मग नंदिनी म्हणते स्वतःला विचारा, तुम्हालाच असं वाटतंय की डिवोर्स घ्यायला उशीर झालाय असं नाही वाटत का? त्यात या पार्थचे आणि जीवाचे बाबा येतात. आता जीवाचे बाबा आल्या जेव्हा म्हणतो बाबा तुम्ही सकाळी सकाळी आज इथे? आता ते म्हणतात सॉरी पोरांनो, अरे काय ना आलो मी, तसं यायला नाही पाहिजे असं पोरांच्या खोलीत एकदम, पण तसं तुमच्या आईने पाठवलं बाबा मला, आज खास तुमच्यासाठी मोठा कार्यक्रम आहे. आता जीवा आणि नंदिनी घाबरतात. जीवा म्हणतो आमच्यासाठी खास कार्यक्रम म्हणजे? पार्थचे बाबा म्हणतात म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे का तुमच्या आईने मोठा कार्यक्रम ठेवला आहे ते? आता दोघेही सस्पेन्सरित्या एकमेकांकडे बघतात. आता इकडे मानिनीताई पार्थला म्हणत असतात अरे सत्यनारायणाची पूजा आहे, एवढा मोठा कार्यक्रम आहे. मग लगेच पार्थ चिडतो आणि म्हणतो आई आत्ता सांगतेस पूजा आहे म्हणून, माझी काही कामं असतील की नाही? आणि तो रूडली बोलतो आई मला नाही आवडलं तुझं हे वागणं. लगेच या मानिनीताई म्हणतात आवडलं नाही म्हणजे? पार्थ म्हणतो आई रात्री सांगायचं ना मला. मानिनीताई म्हणतात अरे मला पण रात्रीच कळलं. आणि पार्थ तू असं बोलतोयस जसं काही रोज मी तुला अचानक येऊन काहीतरी कामं सांगते आणि तुझे कामं अडखळतात. लगेच काव्या म्हणते आई त्यांना असं नव्हतं म्हणायचं, त्यांना ना ऑफिसमध्ये काही महत्त्वाचं काम असू शकतं ना, म्हणजे त्यांच्या क्लायंटची वगैरे अपॉइंटमेंट देखील असू शकते, अचानक नाही ना कॅन्सल करतायत आई म्हणून बोलले ते. आता लगेच या मानिनीताई म्हणतात ठीक आहे काव्या मान्य आहे, पण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी एखाद्या दिवसाचं प्लॅनिंग इकडे तिकडे झालं तर काय हरकत आहे? असं कुठलं काम आहे जे दुपारी नाही होऊ शकत? पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघायला लागतात. आता मानिनीताई म्हणतात तुला मी विचारलं होतं ना बेटा की तुझ्या क्लासमध्ये काही परीक्षा आहे का, काही महत्त्वाचं तुझं काही आहे का? मग लगेच काव्या म्हणते नाही क्लासमध्ये काही नाही आहे. मग मानिनीताई लगेच म्हणतात मग दुसरं काही महत्त्वाचं आहे का आज? दोघे एकमेकांकडे बघायला लागतात. मग मानिनीताई म्हणतात असं काय बघताय तुम्ही एकमेकांकडे, तुम्हाला दोघांना कुठे सोबत जायचं आहे का? पार्थ म्हणतो नाही ग आई असं काही नाही आहे, कुठे नाही जायचं आहे, मला जरा ऑफिसला जायचं आहे. मानिनीताई म्हणतात ए पार्थ मला माहिती आहे तुला ऑफिसला जावंच लागेल असं काही नाही आहे, मी रम्याशी काल बोलले, महत्त्वाचं काम किंवा मीटिंग तुला काहीच नाही आहे माहिती आहे मला. तुझं काय काम आहे नक्की ते सांग ना मला, बोल तरी, तुझं काही काम आहे का गं काव्या? आता दोघेही काही बोलत नाही, नुसतं ढंगचिक ढंगचिक म्युझिक लावून देतात. मग काव्या थोड्या वेळाने उत्तर देते नाही नाही अहो काकू माझं काहीच काम नाही आहे. मानिनीताई म्हणतात नाही आहे ना काम, मग माझं ऐका, आज आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, छान तयार होऊन बाहेर या. काव्या कशी रडविली बघते बघा आता या पार्थकडे. त्या म्हणतात मानिनीताई पूजेला तुम्हाला दोघांनाही बसायचं आहे बरं. आणि आता पार्थने तिकडे तोंड केलंय. आता एक्झॅक्टली बहुतेक या जीवाला पण तेच सांगण्यात आलंय, कारण जीवा लगेच उत्तर देतो बाबा काय सांगताय, म्हणजे आम्ही सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं आहे? पण आता इथे या क्षणाला काव्या मात्र तयार आहे बरं का पूजेला बसायला प्रेक्षकांनो. आता हे त्यांनी पुढे दाखवलंय. आता इकडे बघा जीवा म्हणत असतो त्याच्या बाबांना काय बाबा अहो इतक्यात अशी पूजा काय, म्हणजे कशामुळे? आता ते पार्थचे बाबा म्हणतात अरे म्हणजे काय, अरे ठरलंय तुझ्या आईचं बाबा, पूजा तर पूजा. मग लगेच हा जीवा म्हणतो अहो बाबा पण असं कसं ठरवलं आईने, आम्हाला काही विचारलं नाही काही नाही. आता ते म्हणतात आता ठरवलं बाबा तुझ्या आईने, तसंही आपल्या घरात तुझी आई सगळं ठरवते, आणि तुझ्या आईला जेव्हा साठे गुरुजींचा फोन येतो ना तेव्हा ती कोणाचं काही ऐकत नाही बाबा. आता लगेच नंदिनी म्हणते काय बाबा साठे गुरुजींनी पूजा करायला सांगितली, असं कसं त्यांनी सांगितलं, त्यांनी तर मला. आता नंदिनीला आठवतं की साठे गुरुजींनी तिला सांगितलं होतं जे तुझ्या मनात आहे ते करून मोकळी हो. आता तिला तो क्षण आठवलाय आणि तो भूतकाळही आपल्याला थोडासा दाखवलाय. आता बघा नंदिनी तो विचार करते आणि तिच्या तंद्रीत अशी अडकलेली असते. ते पार्थचे बाबा म्हणतात काय ग नंदिनी अगं काय विचार करतेस? नंदिनी म्हणते बाबा अशी अचानक कशी काय पूजा करायची, म्हणजे काय झालंय काय, गुरुजी काही बोलले का? आता ते पार्थचे बाबा म्हणतात अगं काही बोलले नाही ते, पण त्यांनी सांगितलं बाबा अचानक पूजा करायची, त्यांनी सांगितलं तसं करावं लागेल ना, त्यामुळे आता मानिनी त्यांचं ऐकणारच नाही. गुरुजींनी आग्रह केलाय की ही पूजा आजच आणि सकाळच्या प्रहरीच झाली पाहिजे आणि पूजेला तुम्हाला बसायचं आहे. आता नंदिनी विचार करायला लागते गुरुजींच्या मनात काय चाललंय काय. आता ती तिच्या मनाशीच विचार करते. पार्थचे बाबा म्हणतात काय ग नंदिनी अगं एवढा काय विचार करतेस तू? जीवा आता त्याच्या बाबाला म्हणतो बाबा काय झालंय काय अचानक? नाही म्हणजे नंदिनीला पण असं पूजेला नाही बसता येणार ना लगेच, तिला तिची पर्सनल कामं असतील ना, किती घाईघाईत ठरलंय सगळं.
आता लगेच जीवाचे बाबा म्हणतात, हे बघ रे बाबा जीवा, गुरुजींनी सांगितलं म्हणल्यावर मानिनी काही माझं ऐकणार नाही. म्हणजे मागच्या वेळी तुझ्याबद्दल सांगितलं होतं ना, ते घडलं की नाही तंतोतंत. आता पूजा नाही म्हणायचा त्यांना प्रश्नच येत नाही. आता जीवा म्हणतो, काय माझ्या बाबतीत काय सांगितलं त्यांनी तंतोतंत, काय झालंय काय? आता हे सगळं जीवाला काहीच माहिती नाहीये. मग पारचे बाबा त्याला ते सत्य सांगतात. अरे त्या दिवशी तू फार्म हाऊसवर होरपळलास ना बाबा, अरे गुरुजींनी आधीच येऊन सांगितलं होतं की जीवाला आगीपासून लांब ठेवा म्हणून. आता जीवा म्हणतो, काय हे असं सगळं झालं होतं? मग लगेच आता हे पारचे बाबा म्हणतात, अरे म्हणूनच तर मानिनीने ही पूजा ठरवली ना. आता ना तुमची सगळी कामं बाजूला ठेवा, दुपार नंतर करा. मानिनीचं मन नका मोडू रे पोरांनो, चला प्लीज पूजेला या पटकन. आता लगेच हे पारचे बाबा तिथून जात असतात. मग लगेच नंदिनी म्हणते, नाही बाबा पण आम्ही पूजेला. आता पारचे बाबा म्हणतात, काय गं काय झालं, पूजेला काय? आता नंदिनीच्या मनात येतं, अरे देवा आता यांना कसं सांगू मी, मला पूजेला बसायचं नाही आहे. आता नंदिनी म्हणते, नाही नाही बाबा काही नाही. आता ते म्हणतात, चला चला मग लगेच छान असं आवरा आणि या बाहेर या. नंदिनी पुढे आता संकटच आलंय प्रेक्षकांनो. तर बघा आता पुढे काय झालंय. आता बघा इकडे पार्थ खूप ओरडतो त्याच्या आईवर आणि म्हणतो, नाही नाही एवढं तडकाफडकी पूजा वगैरे मला नाही जमणार पूजेला बसायला वगैरे. आता इकडे या मानिनीताई चिडतात आणि म्हणतात, काय रे पार्थ, तुझ्यावर मी कधी कुठल्याच गोष्टीची सक्ती केलीस का? बाहेर जाताना देवाला नमस्कार करा असं सांगितलं का कधी मी तुम्हाला सोडा. अरे मी माझ्या सुनांना पण नाही सांगितलं. आता गुरुजी जे बोलतात ते मी कसं डावलू, मला नाही जमणार ते. पार्थ म्हणतो, अगं आई गुरुजींनी सांगितलं म्हणजे लगेच करायलाच पाहिजे का? मग मानिनीताई म्हणतात, हो करायलाच पाहिजे, कारण ते जे सांगतात ना ते सगळं खरं होतं आणि तुझ्या लहानपणी सांगितलेली भाकीतं सुद्धा खरी झाली आहेत. अरे तेव्हाचं सोड, आत्ताचं बघ. जीवाच्या बाबतीत सांगितलं होतं ना गुरुजींनी की त्याला आगीपासून लांब ठेवायचं, पाहिलं ना काय काय होऊन बसलं घरामध्ये. आता या गोष्टीचा काव्याला विश्वास बसायला लागलाय आणि तिथे ना त्यांनी एक फ्लॅश केलंय असं छोटंसं वाक्य की असल्या काही अंधश्रद्धेला आमची ही वाहिनी समर्थन करत नाही, ही एक काल्पनिक गोष्ट आहे असं त्यांनी तिथे दाखवलंय आपल्याला. मानिनीताई म्हणत असतात, बोल आता पार्थ बोल, का गप्प बसलायस आता, का विषयाची परीक्षा घेतोयस पार्थ, मला तुझं कळतच नाहीये, तुला अचानक असं काय झालंय? फॉर अ चेंज आता काव्या गप्प बसली आणि तू किती कटकट करतोयस रे पार्थ, काय काय झालंय काय नक्की, बोल ना. अरे बोलत काही नाही तुम्ही दोघं जण, काय ग काव्या तू काही बोलली आहेस का पार्थला? आता ही काव्या म्हणते, नाही नाही आई मी काहीच बोललेले नाही आहे त्यांना, सॉरी काकू म्हणते ती आणि म्हणते मी तयार आहे पूजेला. मग आता लगेच या मानिनीताई म्हणतात, मग प्रश्नच येत नाही. तरीसुद्धा पार्थ म्हणतो, अगं आई माझं ऐक ना. मग लगेच मानिनीताई म्हणतात, आता बोलू नकोस पार्थ मध्ये मध्ये, माझा हट्ट आहे म्हणून बस पूजेला. आणि तसंही गुरुजी कधीही येतील. तेवढ्यात पिहू बाहेरून ओरडते, मामी गुरुजी आले. मग लगेच या मानिनीताई म्हणतात, बघ आले गुरुजी, चला पटकन तयार व्हा आणि या बरं, आता वाद नका घालत बसू या विषयावर. असं म्हणून आता मानिनीताई निघून जातात. आता लगेच यांचं चालू होतं. प्रेक्षकांनो इतके सिरियस एपिसोड आहे ना, कधी कधी सांगायला सुद्धा जरा कंटाळा येतो. छान दाखवलं ना की सांगायला पण मजा येते आणि तुम्हाला ऐकायला पण मजा येते, मध्ये मध्ये बोलावंसं पण वाटत नाही. तर बघा मानिनीताई आता यांना सांगतात की आवरून बाहेर या. आणि आता बघा पार्थ काय म्हणतो काव्याला. पार्थ म्हणतो काव्याला, तुम्ही का म्हणालात पूजेला बसणार आहे म्हणून? काल रात्रीच तुम्ही घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या ना. आर यू सिरियस काव्या, हे काय चाललंय तुमचं? आजपर्यंत रूढी परंपरा चालीरीती हे सगळं तुम्हाला कधीच आवडलं नव्हतं आणि अचानक काय आवडते तुम्हाला हे सगळं? काव्या म्हणते, मी कधी म्हणले तुम्हाला की हे सगळं आवडत नाही मला? मग पार्थ म्हणतो, अच्छा म्हणजे हे सगळं फक्त माझ्या बाबतीत होतं का? काव्या म्हणते, हे बघा पार्थ मला असं नव्हतं बोलायचं, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपल्याला आता पूजेला बसावंच लागेल ना, नसतात आपल्या हातात काही गोष्टी पार्थ. हे बघा आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी कोणीतरी करवून घेत असतं. वटपौर्णिमेची पूजा केलीच ना मी, झाली ना ती माझ्या हातून. आता पार्थ या गोष्टीचा विचार करायला लागतो आणि आता पुढे काव्या काही बोलणार तेवढ्यात पार्थ म्हणतो, वा तयार व्हा काव्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी. पण आता सत्यनारायणाची पूजा झाली की आपल्याला जाऊन घटस्फोटाची फाईल तिथे द्यायची आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे तयार व्हा. आता असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि काव्या पण रेडी व्हायला जाते. तर आता बघा पुढे काय काय घडलंय. नंदिनी आता एक छानशी काठपदराची साडी काढते बाहेर, तिला तयार व्हायचे ना सत्यनारायणाच्या पूजेला म्हणून. आता जीवा तयार होऊन आलाय बरं का बाहेर. आता बघा जीवाने तिथे त्याचा ओला टॉवेल टाकलेला असतो दिवाणवर, तर नंदिनी तो उचलत असते. तेवढ्या जीवा येतो आणि म्हणतो, राहू दे ग नंदिनी, उचलतो मी, सॉरी. आता नंदिनी म्हणते, राहू द्या काही हरकत नाहीये, तसंही तुमच्या सगळ्या गोष्टी नीट करायला असं आता माझ्याकडे कुठे राहिलेला आहे वेळ आणि कुठे मिळणार आहे मला हे सगळं
पुन्हा करायला, असा ती टॉन्ट मारते जीवाला असं मला वाटलं बरं का. आता जीवा तिच्याकडे बघतच राहतो आणि मग थोड्या वेळाने म्हणतो, नंदिनी आपण घटस्फोटाच्या पेपरवर काल सही केली, पण आज आपण नवरा बायको म्हणून पूजेला बसतोय, ते तुला आवडत नाहीये का? नंदिनी म्हणते, प्रश्न माझा नाहीये, ते तुम्हाला आवडत नाहीये का? आणि जीवा, कागद आणि त्या 2 सह्यांचा प्रश्न नाहीच आहे. मनापासून तुम्ही कधी बायको मला मांडलत का हो? आणि मी मात्र तुम्हाला कायम नवरा मानत आले. अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, कागदावर सही झाली म्हणून नाही, पण आपलं नात्यात काहीच राहिलेलं नाहीये म्हणून मला पूजेला बसायची इच्छा नव्हती. आता जेव्हा नंदिनी असं बोलते तेव्हा जीवा पाहत राहतो तिच्याकडे. मग नंदिनी म्हणते, काळजी नका करू, माझ्यासोबत पूजेला बसलात तर मी तुमच्याकडे आशेने बघायला लागणार नाही. आणि आता हा टोमणा जीवाच्या वर्मी लागला. नंदिनी म्हणते, देवाची माफी मागते आणि हे नाटक फक्त त्या भोळ्या आईबाबांसाठी करते ज्यांचा सुखी संसारावर विश्वास आहे, ज्यांना असं वाटतंय हे जे चित्र दिसतंय सुखी संसाराचं ते खरं आहे, पण तसं नाही आहे ना. ते बिचारे तर फसले जात आहे. खरं सांगू जीवा, तुमच्याकडून नाही, पण त्या दोघांकडनं मला खूप प्रेम मिळालेलं आहे, त्यामुळे मी त्या दोघांना नाही दुखावू शकत. नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलंय. पुढे ती म्हणते, मी त्या दोघांचीही खूप ऋणी आहे आणि फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठीच मी पूजेला बसणार आहे. बाकी आपण जे काही करतोय ना जीवा, त्याच्यासाठी देवच आपल्याला माफ करो. आता नंदिनी असं बोलते आणि पुढे म्हणते, सत्यनारायणासमोर असत्य बोलून जाणार आहोत आपण, हे खरं तर मनाला पटत नाहीये, पण असो, काय करणार, जा तुम्ही, मी आवरते, जा तुम्ही इथून. आता असं म्हणून ती जीवाला तिथून जायला सांगते. जीवा आता तिथून जातो आणि नंदिनी आता सगळं काही व्यवस्थित आवरून सावरून जाते बरं का खाली. आणि दोघीही बहिणी अतिशय क्यूट आणि गोड दिसत आहेत प्रेक्षकांनो. बघा पुढचा सीन तुम्हाला खूप आवडेल. आता इकडे सगळी छान अशी तयारी ऑलरेडी झाली आहे. किती मस्त ना, या दोघींना काही करायचं टेन्शनच नाही आहे. सगळं त्या सासूने आणि सासऱ्यानेच केलं आहे. बाई घरात काही असलं तर आपल्याला तर हालताही येत नाही प्रेक्षकांनो. या मस्त तयार होऊन गेल्यात, तिथे ताणच नाही यांना काही कामाचा. बघा आता पुढे काय झालंय. या पाडच्या बाबांनी सगळी तयारी केली आहे. रम्या व स्वात्या सगळे आले आहेत. तेवढ्यात जीवा येतो तिथे. तेव्हा हे पाडचे बाबा म्हणतात, आलं एक घोडा आलं. अरे वा, दुसरं पण आलं. पाडसुद्धा तिथे आलाय. आल्या पाडने आणि जीवाने त्या गुरुजींना नमस्कार केलाय. मग आता लगेच पाडचे बाबा म्हणतात, बरं झालं बाबा नमस्कार केला गुरुजींना, चला आता सगळं काही छान पार पडेल. आता बघा ते खूप आनंदात आहेत बिचारे पाडचे आई वडीलचे बाबा म्हणतात, अरे पोरांना जोडीने नमस्कार केला असता तर बरं झालं असतं, कुठे आहेत पोरी? मग लगेच वस्वात्या म्हणतात, आहे कुठे तुमच्या मानाच्या नवऱ्या? वस्वात्याने छान टॉन्ट मारला. तर बघा आता पिऊ म्हणते, आल्या वहिनी आल्या. आता बघा या मानिनी ताई आहेत ना, त्या या नंदिनीचं कौतुक करताय आणि पाडचे बाबा काव्याचं कौतुक करताय. आता बघा हे जीवा आणि पाडसुद्धा त्या दोघींकडे बघतच राहतात. कोणाची साडी छान आवडली तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंदिनीने मस्त ब्लू कलरची साडी नेसली आहे काठापदराची आणि काव्याची अशी गोड अशी सेमी पैठणी आहे. आता बघा या मानिनताई म्हणतात, किती गोड दिसते ना. मग पाडचे बाबा म्हणतात, म्हणजे काय सुंदरच दिसते. मग मानिनताई म्हणतात, रंग काय शोभून दिसतोय ना तिच्यावर. पाडचे बाबा म्हणतात, रंग काय, किती सुंदर काठपदराची साडी आहे बघ. जरा नाकावरचा राग कमी केला की आणखीन सुंदर दिसेल. मग आता मानिनताई म्हणतात, राग कुठे करते, राग करते ती धाकटी. आता या दोघींचे चेहरे दाखवलेत आणि त्यांचं बोलणं ऐकवलंय. मग लगेच पाडचे बाबा म्हणतात, तू नंदिनीबद्दल बोलत होतीस का? मग मानिनताई म्हणतात, तुम्ही काव्याबद्दल बोलत होतात का? आणि दोघेही नवरा बायको हसायला लागतात. आणि इथे जीवा आणि पाड दोघेही त्यांच्या आपापल्या बायकाकडे बघायला लागतात. सांगा बरं मला, तुम्हाला कोणाची साडी आवडली? मला काव्याची आवडली आहे. तर बघा पुढच्या भागात आपण पाहतोय, गुरुजी पूजा करताना पार्थला सांगतात, हाताला हात लावा. काव्याला सांगतात ते. तर आता पार्थला ते ऑकवर्ड वाटायला लागतं आणि त्याला पटकन उठून उभं राहावं असं वाटतं आणि तो उठतो सुद्धा. आणि आता मानिनीताई विचारतात, अरे असं काय उठलं अचानक? मग लगेच पार्थ म्हणतो, आई कोणासाठी पूजा करतोय आपण? मानिनीताई म्हणतात, कोणासाठी म्हणजे? पार्थ म्हणतोय, आई मी जिच्यासोबत जोडीने पूजेला बसलोय तिला जर माझ्यासोबत संसारच करायचा नसेल तर? प्रेक्षकांनो एक सांगू तुम्हाला सुस्पष्टपणे, हे 100% स्वप्न असणार आहे. असं काही लगेच ते रिव्हील करणार नाहीये. या मालिकेचे अर्धे एपिसोड तर भूतकाळात आणि अर्धे एपिसोड स्वप्नातच दाखवतात ते, असं मला तरी वाटतं बाई. तुमचा अंदाज मला कळवा आणि कोणाची साडी आवडली ते पण सांगा. सहज आपला चॉईस म्हणून विचारलं बरं. तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आजचा भाग हा असा होता.
का? उद्या भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागासहित. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणाकोणाकडे श्रावणामध्ये सत्यनारायण करतात हेही मला सांगा कमेंटमध्ये. आम्ही पण या श्रावणामध्ये सहस्त्रवर्तन करणार आहोत. तुम्हाला नक्कीच सांगेल मी केव्हा करणार आहोत. चातुर्मासामधला हा श्रावण मास म्हणजे अगदी भक्तिमय वातावरणात रंगलेला असतो नाही का? तर बघूयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पुढे काय काय दाखवतात. तर प्रेक्षकांनो, टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.